की ताईने आपल्याला फोटोज बनवलेले आहेत. हॅलो व्हॉट आज आहे आलेला आहे. आजचा आमचा फर्स्ट डे गावामध्ये. माझा भाऊ, तुमचा छोटा भाऊ कसा दिसतोय, केवढ्या तोंडाचा जो काय तो काय बोलला त्याच्याकडे इग्नोर करा. तो काहीच बोलला ना. काय बोलला काय हे बघू नका, त्याच्याकडे लक्ष पण नका देऊ. आपण भेटू आता हॉटेलवरती चाललेलं आहे. हे इथेच हॉटेल आहे आपलं. हॉटेलवरती चाललेलं आहे. हॉटेलवरती गेल्यावरती भेटू. हे बघा सनराईज कसं झालेलं आहे. अरे अँड्रॉइड. आपण पोहोचलेलो आहे हॉटेलवरती. तुषारची टपरी. आपल्या आता झाडू मारतोय, सगळं साफ करतोय. मी यायच्या अगोदरच मी सकाळी 4ला उठलो होतो, बट हे झोपलेले होते. काय बनवत आहे? मटकी काय? अहो मटकी काय, त्याच्या पुढे काहीतरी असेल ना. काय काय दादा मला नाही समजलं. अच्छा मटकी फ्राय. ओके. हे दादा कांदा कापताना. यांच्याकडे बुलेट आहे का? शेटकडे बुलेट आहे. दादा आपली वडाची तयारी करतायत. हे कांदा त्यासाठी कापतायत. मला वाटलं की भाजीसाठी कापतायत, म्हणून मी काय बोललो नाही. ऑफ कॅमेरा मला सांगितलं त्यांनी. बघ केवढा बारीक बारीक कापल्या कांद्या. जर तुम्हाला हा माणूस पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. यांच्या हॉटेलवरनं गायब करू आपण. भावांनो, तुषार आता बिस्किट याला चहा देतोय. आता आम्ही पण चहा पिणार आहे. हवा कसं बघतोय माझ्याकडे. मस्तपैकी आता चहा बनवणार तुषार. हा नशीब पेटला. चहा न कधी पिणारा माणूस आज चहा पिणार आहे. कॉफी नाही का इकडे? माझ्या भावाने तसं वगैरे चहा बनवलेला आहे. 3 महिन्यानंतर चहा पितो आज पहिल्यांदा. चाय कमी करायला लागते पहिले. ये वही ना बात. चाय चाय हम ना किसी को भाई. चाय चाय. भावा नाही बघा मस्तपैकी बटाटे सोलतायत. हे बटाटे कशासाठी सोलताय? रस्सा वड्यासाठी. रस्सा वडा. रस्सा स्पेशल रस्सा वडा. स्पेशल रस्सा वडा. दादांच्या हातचा रस्सा वडा खाऊन बघा, मजा येईल. मिसळची तयारी करताना यांच्या हातचं जेवण खाऊन बघा. खातच रस्सा. तू पहिले चप्पूट घाल. तू मला भाजी बनवणार आहे. या भाजी बनवायला नको डोल्याची आग व्हायला लागली. मसाला मसाला. Yeah. पाणी घेतलेलं आहे. पेस्ट आहे ते पण सांगा ना. काय कांदा आणि काय कांदा. अजून काय त्याच्यात? टमाटा कांद्याची पेस्ट. सोडलेलं आहे नेट याच्यावरती चालू आहे. बढिया. काय ते? मसाला मसाला. ओके.
भावांना आपल्या इकडचं जेवण पूर्ण प्युअर चुलीवरचं जेवण असतं आणि प्युअर सगळे घरी बनवलेला असतो. मसाला फक्त आपण बाहेर आणतो. कांदा आपला घरचा आहे, लसूण आपलं घरचंच आहे, कढीपत्ता आपल्या घरचा आहे, दूध पण आपलं घरचंच आहे, पाणी नाही आपल्या घरचं कारण की पाणी नॅचरल आहे. आले मीठ ग्रेव्ही मिसळ. भावनो आता आम्ही चाललेलो आहे मस्त फ्रेश म्हशीचं दूध काढायला. मस्त काय याला बोलतात, बाटली आम्ही चाललो दूध काढायला म्हशी. तुम्ही बघा आम्ही दूध कसं काढतो. आम्ही म्हणजे दादा कसं काढतो मी ट्राय करेन जर दिला काढायला. आपण गोठ्यात आलेलो आहे. आता दादा मस्त आहे की दूध काढणार. शेली पण यांच्याकडे. पहिले आधी तिच्या पोराला मग नंतरला आपल्याला. मग दादाला वासराला दूध पाजताना दादा मग कॅमेऱ्याच्या समोरून भुरु करते. हे बघ मस्तपैकी एक बकेट भरून एक लोटा भरलेला आहे. किती लिटर असेल हे पूर्ण? 10 लिटर. 10 लिटर पूर्ण 10 लिटर दूध आहे हे म्हशीचं. आधी याला पण दिलेलं आहे. आता परत आय थिंक सो यांना देणार ना. एकदम फुल मज्जा. फेस बघा कसला आहे तो दूध. काय तर शांत बस ना गाड्या. आता मस्त दूध पिऊ पण आर्यन बाजूला पाठी बघ बकेट फुल भरलेली. हा भरलेला आहे. चलो लेट्स गो. आता तिच्या दूध घेतलं. आता तिला खाऊ पिऊ मग घालावं लागेल. ज्यासाठी चारा घेऊन चाललेलो आहे. ती म्हैस आहे. हिच्या संध्याकाळी काढायचं ना. काढलं का सकाळी? हिचं पण हा तिच्या मारी आम्ही लेट झालो. अहो मी 4 वाजता उठलेलो तरी पण माहितीये का. डीप भरपूर दूध पिलं का तुला. हा जाम दूध पिलं त्यांनी. चला बकरीचं नाही काढत का? चल लेट्स गो. अशा प्रकारे तुषार खरवस बनवताना खरवस. तुषार गोरा दिसतो रे जाम. पावडर लावली वाटतं.
ऑर्डर नसेल लागून. मग फेरेन लावली का फाउंडेशन? आपला चेहरा तसा आहे. अरे बाप रे, फाउंडेशन वरती जगतो ते सर बाबा. फाउंडेशन किल्लर किल्लर किन्नर. फाउंडेशन तोंड काळं होतं. आमची दीदी. चिच्याला ब्लर करू आपण. चिच्या तू गेला होता. तुला नाही चिच्या ब्लर डायरेक्ट. ना घेतो मी. चिचारला घे. मस्त पैकी ताईने आपल्याला खवरच बनवलेलं आहे. हे इकडे आमच्या घरच्यांना फोटो टाकतोय. हा, ही आमची दीदी इकडे बसलेली, तिला देऊ शकत नाही आम्ही. गिडी 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 गिडी. खवरस खवरस खरवस 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 खरवस. हा ना, आम्ही चाललो परत हॉटेलवरती. काय खजूर काय ते खरवस खाऊन चाललो आता आम्ही याला दुकानावरती जे काय खायला असेल परत खाऊ. तिकडे जाऊन खायचं. फोटोशूट केला. शेटचा फोटोशूट पण झालेला आहे. एकदम खत्रीवाला फोटोशूट. शेटनी फोटो काढले म्हणजे चांगला झाडू मार रे. पाठीमागनं सगळी कंबर दिसते. आई शपथ काय कंबर आहे. हा न, तुषारला ऑर्डर आलेली. किती ग्लासची ऑर्डर आली रे? 5 ग्लासची ऑर्डर आलेली शेटला. काल रात्री आम्ही मस्तीमध्ये बनवत होतो, ती गोष्ट वेगळी. आता चांगला बनव भावड्या. हा रात्रीला आंबड बनवून हवा. साखर टाकली का ऑलरेडी? का शेट लोक येतील ना. नीटकर पुरगाव चांगला. शेट अशा करून मस्त. हे आपल्या शेतातल्याच मोसंबी आहे का? मला दाखवतो. मोसंबी भाजी असं विकत भेटू शकते. हा, खाली नंबर देऊ. ते नंबर येईल. मस्त वेगळी इथे सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला पहिल्या आधी सबस्क्राईब करा, मग नंतरला इथनं मोसंबी पण मागू शकता. ऑनलाईन पण भेटून जाईल तुम्हाला. आज मोसंबीचा बाग पण दाखवतो ना तुम्हाला. आज मस्त वेगळी मोसंबी थोडं जाणार आहे आणि घेऊन पण येणार, विकायला पण घेऊन येणार आहे आणि त्या लावायला पण घेऊन. हा, इथे आपल्याला पूर्ण हे लावायचं असतो ना, सेटअप करायला लागतो. त्यामुळे मोसंबी पण घेऊन यायची. हे आले शेट. आता मस्त पैकी बघा कसे एकदम घेतलेलं ना. योगेश ना आहे का? हा ना, एक राऊंड जरी मारू. अरे बाप. तर मस्त वेगळी शेटनी पावाले मसाला टाकलेला आहे. पावाले शेटने मसाले. येस. उस जूस की मजाल भी क्या है, एक थेंब भी नीचे गिरे. विषय है का ये बात. तर वेगळी आता 5 ज्यूस बनणार आहे. कस्टमर आलेले आहेत. शेट देतील, सव करतील. भेटू परत. ਅਸੀਂ ਠੋਕਦੇ ਨਹੀਂ ਬੰਦਾ ਕਦੇ ਟਾਈਮ ਬੰਨ ਕੇ ਨਹੀਂ ਬੰਦਾ ਟੱਕ ਲੈਨੇ ਘਰੋਂ ਚੱਕ ਲੈਨੇ ਬਿੱਲੋ. आपले जुने मित्र भेटलेले इथले बघू शकता. ऐका ना, अजून आपले मित्र यायचे बाकी आहेत. येणार आहेत कधी? कधी येणार आहे? तुमची वाट बघत होतो मी, म्हणून कवा इथे उभा होतो. म्हणून तुम्ही कवा येते कवा नाही भेटत. येटाळे सर कुठे? येटाळे सरची बदली झाली ना आता. कुठे? हा मी आता मी मस्तपैकी मिसळ पाव बनवलेली आहे तुषारने. मी जेवतो. बघा शेटने मिसळ पाव बनवली आहे मस्तपैकी. काही आता आपण इथं बघू शकतो तुम्ही, आपले काका आलेले आहेत. पाणीवाले काका. मित्रांनो, आपल्याला अजून एक मित्र भेटलेला आपला पहिल्याचा. हे बघा, ऐका. त्याला माहित नव्हतं आपलं युट्यूब चॅनल खोललेलं आहे. आता म्हणजे आपलं लय वर्ष झाली आपण इथे आलोय. 2-3 वर्षांनी आलोय ना रे. गाईज, आपलं लांबून आपलं बघा कसं दिसतं सांगा जरा कमेंट मध्ये. मित्रांनो, आपली नवीन मशीन आलेली आहे. हे जुनी मशीन आहे, त्याला कलर देणं चालू आहे.
शेठ गप्पा मारतायत. शेठ नमस्कार. मित्रांनो चहा प्यायचं असेल तर तुम्ही या शकता. चहा एक नंबर चहा आहे, गुळाचा स्पेशल गुळाचा चहा आहे. बघा काय करते तो. आर्यन आर्यन काय करतो तू? हा बंगार थांब ना. तर मित्रांनो आपण आता शेतात चाललेलो आहे मोसंबी तोडायला, त्यासाठी घेऊन चाललेलो आहे. बनत राहा आमच्यासाठी, तरी आमच्यासोबत मोसंबी तोडायला. जय श्रीराम. हा बघितलं ना मी बघायची पवन चक्कीची फॅन बघा गाईच. हा आता आपण चाललेलो आहे मोसंबी तोडायला. बघा काय आपल्या भावानी पोता घेतलेला पोता. उठाळ 2 गाड्या घ्या. आम्ही चालले बाजूलाच आहे. हे अभ्यास करतो इथं. चला भंगार वाटली ओले, भंगार वाटली ओले. भावना आपण आता थेट चाललो आहोत मोसंबीच्या ठेंग्यात, शेतात मोसंबीच्या. माझ्या 2 मामाची मुलं आलेले आहेत मुंबईवरून. आता त्यांना सिलेंडरवाला थेट मोसंबीच्या शेतात थेट मोसंबी सोडायला घेऊन चाललेलं आहे. इकडे चेतन बघा कशा गोण्या घेऊन चालला. पप्पा मेसेज करतील मला आता कमेंट मध्ये, हा शोभतो. काम या ठिकाणी चालू आहे. कोण नाही सोपं नाही बरं का माफी नाही तिथं. किती कोणी ही झालेली आता 62 फूट, पूर्ण होणारी 70 फूट. काय बोलायचं पण असतं ना. जवळ खाते हो डायरेक्ट. बस काय ज्वारी ज्वारी आहे ही. बाप तू नको खाऊ तुषार, तुला पचणार नाही, ते गावाकडचे आहेत. भावांनो आम्ही आलो होतो त्या कामासाठी, ते काम होतंय म्हणजे फुल विलेज लाईफ, मजा येते. कुंडू भाऊ, कुंडू भाऊ कोण आहे रे आता? कोण पिंटू भाऊ? कोण कोण आलेले तुम्ही? पप्पा कोण आजू? पप्पा आजू राजू काका चेतन शेत. दादाला जी बोलतच नाही तिची कुत्र्याची. हॅलो तुषार. पाहतो मोसंबी शेतात पोहोचलाय आणि बघा एका झाडाला किती मोसंब्या लागलेल्या आहेत. आता मोसंब्या तोडाला हा केलं एटीएम मध्ये डाउनलोड मी. हा ना मोसंबा बघ दाखवतो तुम्हाला. ये रे बाहेर मोसंबा. मोसंबा नाही रे तो, चालतं भेटून जाईल. मोसंबी ती मोसंबा पुढे. ते कसं आहे मग ते विचारलं का रोज भाव लागतो 1 महिन्याला, वर्षाला, 6 महिन्याला. कसं खाते डाळिंब खातात भाई एकटे. हे डाळिंब झाड आहे काय फुलाचं? बाबू काटू कसली आई सोबत. आई आपल्याला डाळिंब भेटलेलं आहे, एकच भेटतो वाटतं. नाही यार दाखव ना. नकोय जय श्रीराम. राजू काका
काय गेले नॅचरल घाण. काय बघा कशी खात्यात पाणी काढू काढून. हे दाखवायची गरज आहे का पाणी कसं काढू. वाह एकच नंबर भावड्या. मापारी चिच्या कसा मारला. अरे बा चिच्याचा अवतार पाय. काय म्हणतो आमची पार्टी झालेली आहे. हे बघ तुषार ए पियाचं का कालचं ते मला वाटलं बंद आहे. काय कसा खातो बघा तो. राजू काका काय अशा प्रकारे आमचे जवळजवळ होत आले 7 कट्टे आले. आता चालू आहे हो तोडतो आम्ही परत कारण की 3 कट्टे कमी पडतात. अजून एक लाईन घेऊ अर्धी. पप्पा आवडते बोलतो मला ना याचा पप्पा चालू आहे पाणी प्यायचं याला कवाचं. याला बोललो तर पहिलं जा म्हणून तो काय गेला नाही. आता बोलतो मला जायचंय. मम्मी मावशी राहिला मग 2-4 वाजता डबल घेऊन जाऊ. मग परत ते ऑर्डर लईच काय लावत जातो तू. लावलं पटकन ते पप्पा कुले कशाला पाहिजे तुला. पप्पा म्हणे केलं पाहिजे फिरणं बशी आहे. मोठ्या पलीकडे दाट तोडू. आज गाडी येत आहे बघू शकता. चला रे भाऊ गाडी. चेतन ट्रायल घेतोय घेऊ यार मी घेतला किती खुशी घेतला. काही आम्ही दमदम मध्ये बसलेलो आहे. दमदम डब बत्ती मोर थले काली कार आओ बोड़ वांगू जड़ा बहुत डूंगी आंकड़े लोकां दा दी एवें पिके मौले घुमदे तेरे बादा सिद्धू घुमे कल्ला गड्डी सारो माल पट्टू करदे आ सड़क पे ओदी मन ਅਸੀਂ ਠੋਕਦੇ ਨਹੀਂ ਬੰਦਾ ਕਦੇ ਟਾਈਮ ਬੰਨ ਕੇ ਬੰਦਾ ਟੱਕ ਲੈਨੇ ਆ ਘਰੋਂ ਚੱਕ ਲੈਨੇ ਆ ਬਿੱਲੋ ਅੱਖ ਲਾਲ ਰੱਖੀ ਪਾੜੇ ਅੱਖ ਲੈਨੇ ਆ ਨੇ ਫਿਰ ਸ਼ੱਕ ਪੈਂਦੇ ਜੇ ਕੋ ਕਰਦਾ ਗਦਾਰੀ ਸਾਡੇ ਨਾਲ ਪੁੱਤ ਬੈਰ ਨਾਲੇ ਯਾਰੀ ਦੋਵੇਂ ਮਾੜੀ ਉਹ ਜੀ ਜੱਟ ਹਾਲੀਵੁੱਡ ਕਰਦਾ ਵਰਲਡ ਪੈਂਦੀਆਂ ਨੇ ਚੀਕਾਂ ਸੋਹਣੀਆਂ ਉੱਚ ਤਾਂ ਚੜਾਈ हा 2 किलो पुढे 40. हा ना आम्ही आलेलो आहे ऊस तोडायला. दादा आमचा ऊस तोडतोय. माझ्या लक्षात नव्हतं राहिलं ठिकाणी येताना व्हिडिओ बनवायला म्हणून आत्ता बनवलो. या बात जय श्रीराम. आगे बात कचाक कचाक. हा नो आम्ही आलेलो घरी. ए गाडी पडाल ना ती. एक ठेवतो का बाजूला. गाडी घेऊन जाणार का तुला. गाडी अंगावरती पडली तर इथंच येणार आहे तो डीजे. हा नो तुषार गेलेला आहे. कॅटली घेतली ए कॅटली घेतली अरे. आयला मी इकडनं आलो तर तिकडनं गेला. चांगली दूर कॅटली. दूध देणार नाही तर तुला. केले शिजवले माझे. अरे अंडा घेतला ना त्याच्यात पण दूध टाकतो ना.
ती बा मारून घेते स्वतःला. बाहेर गेला होता, येतोय. हॅलो मशू, हाऊ आर यू मशू? पहिल्या दी यायला देतील ना. दादू पहिल्या दियाला पाजायचा ना त्याला. या टायमाला आता आम्ही सुद्धा ट्राय करणार आहोत हाऊ टू रिमूव्ह भैंस का दुधू. अरे वा, रिमिक्स झाला. हाऊ टू रिमूव्ह भैंस का दुधू. हा मीच येणार आहे दूध काढायला. आता नाही येणार नाही ती वेगळी गोष्ट. हो नो, अशा प्रकारे शेटनी चालू केलेलं आहे. हे पूछ नको, मारू नका, माझी केस खराब होती. अच्छी तरीके से धोएंगे उसको. अंगोली इंद्रिय समजतो तुला कोण आहे? जमलं शेट लोकांना जमलं तुला. नकना लागाव तुला. नक लागलं वाटतं तिला. भावांनो, जे दूध काढू देत नव्हते त्याचं कारण हे होतं, डीजे होता. गाणं आता म्यूट करतो मी, काय ऐकायला नाही येणार. आपलं हॉटेल आता बंद झालेलं आहे. किती वाजले? हा नो, आज 7:30लाच बंद केलं. काल थोडं उशिरा केलं होतं कारण की काल आम्ही आलो होतो. हे आज म्हशीचं दूध आपण काढलेलं. हे डीजे वाल्यामुळे आज एवढंच भेटलं आपल्याला दूध, नंतर खूप भेटलं असतं. ठीक आहे, चला सगळं. ते बघा तुषारी काय टपरी बंद कर. तुम्हाला बोललो होतो ना तुषारची टपरी काय. शेट लोक आहेत भाई. याच्यामध्ये तूप बनते आय थिंक सो, काय माहिती. हा ना, तर आता आम्ही चाललेलो आहे. जे मगाशी तुम्ही तो डीजे बघितला होता त्या लग्नात चाललेलो आहे. दादाच्या ओळखीचे.
लग्नाला गेल्यावरती भेटू. नो लग्न इथनं बघू शकतो, खूप सुंदर आहे, फक्त आतमध्ये गेल्यावरती बघावं लागेल. अशा प्रकारे मी आणि तुषार बिनबुलाय मेहमान, या दोघांचं लग्न आहे. हो मजा आहे भाई. अरे एक नंबर फोटो भाई, फोटोशूट यार एक नंबर. हा ना भाई. भाई मी खरंच एक्सपेक्टेशन केलं नव्हतं एवढं सुंदर असेल करून एंट्री. म्हणून इथे एंट्री केल्यावरती पहिले आधी फाउंटन, मग मंदिर, मग नंतरला हॉल. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा जय. वधूवरांना सुद्धा विनंती करण्यात येत आहे की आपण व्यासपीठावर यायचं. मामांना सुद्धा विनंती करण्यात येत आहे की फुल पब्लिक भाई. तसेच नो आम्ही बसलेलो आता जेवायला बघा. मस्तपैकी आता जेवण करू, मग बाहेर गेल्यावरती भेटू. त्या वासाला येते. आता इथं आमचं जेवण बिवण सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे नवरदेवाला भेटलेलो, मोबाईल त्याकडे होता, आम्ही भेटून आलो आणि आता चाललो सगळे चेतनचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. हे दोघं जण पुढे गेले, पण आम्ही चाललो हळूहळू मस्त की जाम पोट भरलेला आहे, जाम पोट भरलेलं आहे. आता इथून आम्ही चाललेलो आहे घरी. आईच दांडा टाकतात